जय शिवराय मित्रांनो, आजच्या व्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आपण आलो आहोत साई मंदिरावर आणि पाहूया आज काय काय काम होते साई मंदिरावर. तुम्ही आमच्या सोबत राहा, चला. तर क्युरिंगचे काम चालू आहे सध्या दगडासाठी, पाहू शकता तुम्ही. कारण दगडाचं काम नवीन आहे आणि त्याला क्युरिंगची गरज पण असते, त्यामुळे पाहू शकता या प्रकारे आपली क्युरिंग चालू आहे सध्या. आणि हे अशा प्रकारे आपल्या बॅक साईडचं वॉल दिसत आहे, पूर्ण दगडात बनवलेली पाहू शकता. आणि या साईडला पण थोडंसं दगडाचं कॉर्नर वॉल आहे, ते पाहू शकता कशा प्रकारे दिसत आहे. संपूर्ण दगडाचं काम आहे. किती उठून दिसत आहे हे पाहू शकता तुम्ही. कमेंटमध्ये सांगा तुम्हाला कशा प्रकारे वाटतं हे काम आमचं. तर पाणी मारल्यामुळे खूप दगड चांगला दिसत आहे. आणि आता मधल्या बाजूची क्युरिंग बाकी आहे, ते करून घेऊया थोडं. तर हा आपला मंदिराचा गाभारा आहे आणि हे बॅक साईडला जाण्यासाठीची वॉल पाहू शकता, जे की काल प्लास्टर झालेलं आहे याचं. आणि आता इथे क्युरिंग थोडीशी करूया आपण. क्युरिंगचं काम इथे सुरू करा. आणि हे आहेत आपले दगड काम करणारे मिस्त्री, जे की काल सुट्टीवर होते, आज आले आहेत कामावर नाही. आणि हे पाहू शकता या प्रकारे हे कमान बनवणार आहेत वरची, त्यासाठी हे पाडाचा जुगाड करत आहेत. तर पाड वगैरे लावून झालं, हे कमानीचं काम सुरू करणार आहेत. एच फ्रेम आहेत, हे एच फ्रेम लावून घेत आहेत सध्या, कारण यांची जवळजवळ 20 फुटावर कमान बनवायची आहे यांना. हे पाहू शकता या ठिकाणी कमान बनवायची याच्यावर, त्यामुळे थोडंसं पाडाचा जुगाड करून घेत आहेत पुढच्या कामासाठी हे. तर पाहू शकता किती मेहनतीचे काम आहे. आणि हे बाजूचे बांधून झालेलं आहे. आता अलीकडचंही थोडंसं वरतीपर्यंत पाड झालेलं आहे एकदम, मग त्याच्यात काम सुरू होईल आपलं कमानीचं काम. त्या कमानीच्या कामाचंही तुम्हाला व्हिडिओ मी दाखवतो, कशा प्रकारे कमानीचं काम सुरू होईल ते सगळं तुम्ही पहा आमच्यासोबत राहा या लॉगमध्ये. आणि तुम्हाला मी संपूर्ण डिटेल्स याच्याद्वारे दाखवतो. या वरच्या बाजूला आपली कमान होणार आहे आणि यांना पाड पण एवढं वरच्या बाजूला बांधायचं आहे. आता पाहू शकता, पाहू शकता इकडे याची क्युरिंग सुरू झालेली आहे मधल्या बाजूला. कारण क्युरिंग खूप महत्त्वाची आहे, कारण दगडाचं बांधकामाला क्युरिंग झालं तर बांधकामाला स्ट्रेंथ चांगली येते. आणि मधले प्लास्टरचे काम चालू आपलं झालेलं आपल्याला क्युरिंग करतो, पाहू शकता इकडे. हे क्युरिंग इथली होईल, नंतर याची पण क्युरिंग होईल सगळी या कॉलमची. आणि हे काम लवकरच सुरू होईल. काढल्यामुळे थोडं लोक घरी गेल्यामुळे अजून आले नाहीत लोक, आता येतील थोडं, आज येतील दुपारपर्यंत. तर यांचे एच फ्रेम बांधून झालेले आहे. आणि हे आपले दगड घडवणारे माणसं जे पाहू शकता, दगडाचे मिस्त्री आपले, जे वरती दगड लावलेले आहेत ते दगड हे बनवतात या प्रकारचे. पाहू शकता या कॉलमला कसे दगड आहेत. तर याला खांडके म्हणतात आणि हे घडवायचं काम हे आपले मिस्त्री करतात खालचे. तर पाहू शकता वरच्या मिस्त्रीचे कोपरे वगैरे बनवत आहेत, हे वरच्या कॉलमचे कोपरे वगैरे बनवण्याचं काम चालू आहे यांचं. तर बघूया आता यांचं. हा जो बॉटम मारलेला आहे बाजूचे आर्च दिसत आहे, यासारखेच आर्च इथून मधल्या बाजूला घेणार आहेत. आणि आपल्या मिस्त्रीचं चाललेलं खांडके घडवायचं काम. आणि याचा एक संपूर्ण लॉग बनवलेला आहे, पूर्ण दगड डिटेलिंगमध्ये कशा प्रकारे घडवतात, त्यांचं मेजरमेंट कसं घेतात. तर तो लॉग आहे, तुम्ही नक्की पहा. पूर्ण संपूर्ण लॉगमध्ये व्हिडिओजमध्ये अवेलेबल राहील तो लॉग. आणि तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगा की यांनी कशा प्रकारे हे घडवतात. साधारणतः एक 20 ते 30 मिनिट एक दगड घडवण्यासाठी लागतं त्यांना. आणि कशा प्रकारे हे मेजरमेंट वगैरे घेतात, काटकोन वगैरे, हे पाहू शकता तुम्ही. खूप जुने मिस्त्री आहेत हे सुद्धा, आणि यांचं काम हे खूप छान आहे. जवळजवळ एका दिवसाला 30 ते 40 दगड घडवण्याचं संपूर्ण काम यांच्याकडून होते. तर पाहू शकता दगड कशा प्रकारे घडवत आहेत. आणि इकडं आपलं डिशटरिंगचं काम थोडं चालू आहे, कारण हे परवा दिवशी जी बीम भरली होती आपण, हे पाहू शकता हे विटाच्या खाली जी बीम भरलेली आहे त्याचं थोडंसं डिशटरिंग करायचं बाकी होतं, त्यामुळे ते आपल्या लेबरकडून डिशटरिंगही करून घेऊया. आणि बाजूच्या मिस्त्रीचं कामही चालू आहे, त्यांचंही काम चालू द्या. आणि मध्ये जाऊन पाहूया आता काय काय काम घडत आहे. याचं डिशटरिंग होऊन जाईल थोड्या वेळात. तर चला मध्ये जाऊन बघूया काय काय काम चालू आहे सध्या. तर यांची संपूर्ण तयारी झाली आहे. कमानीचा बॉटम वगैरे ठोकून झालेला आहे. आता यावर हे विटाचं बांधकाम वगैरे सुरू करेल थोड्याच वेळात. आणि इकडे क्युरिंग चालू आहे, इकडची क्युरिंग झालेली आहे.
थोडंसं बॅक साईडची एक भिंत बाकी आहे, ह्या 2 भिंतीचं काम बाकी केलं तो करत आहे त्याचं काम. रिशटरिंग झालं वाटतं पलीकडचं, त्यामुळे इकडचं काम सध्या घेतलं यांनी. फिटिंगचं काम झालं, हे झालेलं आहे रे, तिकडं मार, ते झालेलं आहे. तर विटा शिफ्ट करून घेतलेल्या आहेत ह्यांनी आणि आता कमानीला विटा रचण्याचं काम सुरू केलेलं आहे. जी बाजूची कमान पाहू शकतो कशा प्रकारे झाले विटा वगैरे बांधून, त्या प्रकारे विटाचा आकार पहिलं बनवून घेतील आणि त्याच्यानंतर मग वरती कमान सुरू करतील कमानीचं काम. तर यांचं कमानीसाठी जे ब्रिकवर्क आहे ते ब्रिकवर्क सुरू झालेलं आहे सध्या. तर आमच्या सोबत राहा, तुम्ही पहा किती यांचं काम होईल दिवसभरात. आमची अपडेट तुम्हाला कशी वाटते हे सांगा साई मंदिर. तर मटेरियल शिफ्टिंगचं काम, विटा वगैरे द्यायचं आणि रचायचं काम सुरू झालेलं आहे कमानीच्या आकारासाठी. कारण कमान खूप मोठी असल्यामुळे जवळजवळ 9 फुटाची कमान आहे, त्यासाठी त्याला सपोर्ट खूप मजबूत द्यावं लागतं खाली. त्यामुळे ते जॅक मुंडे आणि बॉटम तुम्ही पाहू शकता कशा प्रकारे मारले. आणि आता जवळ थोड्या वेळानंतर हे पाहू शकता एवढं काम यांचं झालेलं आहे. पाहू शकता हे अशा प्रकारे विटाचं काम झालेलं आहे. बरंच काम अजून बाकी किती वेळ लागेल? आहे, गोल बनवायचं आहे यांना. तास तर तुम्ही या लॉकद्वारे आमच्या सोबत राहणे आम्हाला नक्की सांगा हे काम तुम्हाला कसं वाटतंय आणि जेव्हा हे कमान सुरू करतील त्याचा एक पूर्ण अपडेट मी तुम्हाला देईन. त्यांचं एवढं काम झालेलं आहे सध्या, खूप रेअर काम आहे मित्रांनो, तुम्ही पाहू शकता. आणि दगडाचं काम सध्या बघणं म्हणजे खूप अवघड आहे आणि सध्या कोण करत पण नाही, कारण महागाचं काम आहे खूप. त्यामुळे चालू अजून काम. चला आमचं यांचं हे काम चालू आहे. तर यांचं काम चालू आहे, थोड्या वेळाने वापस येऊया आपण. चला, अजूनही यांची शिफ्टिंग करून हे रचण्याचं काम चालू आहे, कारण हा आकारला सपोर्ट देण्यासाठी पूर्ण कमान, दगडाची कमान आहे, त्याला सपोर्ट देण्यासाठी यांचं काम चाललेलं आहे. तर पाहूया यांना किती वेळ लागतो अजून. आपण आहे इथेच, काम बघूया यांचं, सोबत राहा.